मित्रांनो नमस्कार, मी विजय चोरमारे. मित्रांनो आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रात हर हर महादेव या चित्रपटावरून जो वाद सुरू आहे, जे संघर्ष सुरू आहे त्या संदर्भाने. आपल्याला ठाऊक आहे की हर हर महादेव हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विपर्यस्त चित्रण दाखवण्यात आलेलं आहे, असा आरोप पहिल्यांदा युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं हीच भूमिका उचलून धरत या चित्रपटाच्या विरोधाची भूमिका मांडली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करतो, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण, या इतिहासाचं विपर्यस्त चित्रण लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नांना विरोध करण्यात येईल अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली. त्यानंतर या पक्षाचे ठाण्यातले आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी थेट चित्रपटगृहात जाऊन या चित्रपटाचा खेळ बंद पाडला. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं तो खेळ पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि नंतरच्या 2-3 दिवसात राज्यात ठिकठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड असा एक सामना बघायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या संदर्भानं महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात गेल्या 2 दशकापासून जो एक संघर्ष सुरू आहे, जो वाद सुरू आहे, तो पुन्हा या निमित्तानं इथं उफाळून आलेला आहे, हे लक्षात घ्यावं लागतं. ठाण्याच्या चित्रपटगृहात घुसून जितेंद्र आव्हाड यांनी खेळ बंद पाडला. त्यावेळी त्यांच्या समर्थकांच्याकडून एका प्रेक्षकाला धक्काबुक्की, मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला. तर या संदर्भानं आव्हाड यांना अटकही करण्यात आली आणि नंतर त्यांची जामिनावर मुक्तताही झाली. अर्थात त्यामुळं एका माजी मंत्र्याला अटक होणं, त्यामुळं हा विषय पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात, राजकीय वातावरणात ऐरणीवर आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या संदर्भानं ज्या काही कलाकृती निर्माण होत आहेत, त्या कलाकृतींच्या संदर्भानं, त्यातून सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली घेतल्या जाणाऱ्या गैरफायद्याच्या विरोधात आणि शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक काही विशिष्ट प्रवृत्ती सातत्याने प्रयत्न करत आहेत, त्या संदर्भात महाराष्ट्रात आता व्यापक प्रमाणात आवाज उठायला लागलाय, हे लक्षात घ्यावं लागतं. मित्रहो, हा संघर्ष आजचा नाही किंवा ही लढाई आजची नाही. आपल्याला ठाऊक आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं काही मंडळी चुकीच्या पद्धतीनं मांडत होती. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे गोब्राह्मण प्रतिपालक होते. रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते. शिवाजी महाराजांना जे सगळं प्रशिक्षण दिलं ते दादोजी कोंडदेव यांनी दिलं आणि दादोजी कोंडदेव यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचं नेतृत्व उभं राहिलं. अशा पद्धतीचा एक इतिहास वर्षानुवर्षे लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. बाबासाहेब पुरंदरे यांनी यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावल्याचं आपल्याला दिसून येईल. पुरंदरेंनी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिला, तो सुरुवातीच्या काळापासून साधारण पाठ्यपुस्तकामधूनही त्याच संदर्भानं इतिहासाचं चित्रण झालं आणि लोकांच्यापर्यंत ज्या वेगवेगळ्या कलाकृतींच्या माध्यमातून, वेगवेगळ्या साहित्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास पोहोचवला, त्याचा मूळ आधार हा पुरंदरेकृत शिवछत्रपतींचा इतिहास हाच होता. त्यामुळे पुरंदरेंनी जे लिहिलं तेच खरं शिवचरित्र आणि तेवढंच खरं शिवचरित्र या पद्धतीनं हा विषय लोकांच्यापर्यंत पोहोचला. पण नंतरच्या काळात आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की हा सुरुवातीचा काळ होता, त्या काळात ज्ञानाची मक्तेदारी काही विशिष्ट लोकांच्याकडे होती, ठराविक समूहाकडे होती. त्यामुळे त्यांनी त्या क्षेत्रात आपलं एक वर्चस्व निर्माण केलं आणि आपल्या सोयीनुसार त्यातील काही गोष्टी लोकांच्यापर्यंत नेण्याचा, लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पण काळाच्या पातळीवर सगळ्या समाज घटकांपर्यंत शिक्षण पोहोचलं. त्यातली अनेक मंडळी इतिहासाकडे वळली, इतिहासाच्या संशोधनाकडे वळली आणि त्यांना संशोधनातून अनेक नव्या गोष्टी आढळून येऊ लागल्या. नव्या गोष्टी त्यातून इतिहासातल्या समोर येऊ लागल्या. त्यातूनच मग छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी नव्हते ही गोष्ट पुढे आली. दादोजी कोंडदेव यांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात फारसं महत्वाचं स्थान नाही हे सुद्धा समोर आलं. पण पुरंदरेंच्या सारख्या लेखकानं दादोजी कोंडदेव यांच्या प्रतिमेचं उदात्तीकरण केलं आणि त्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री महासाहेब जिजाऊसाहेब
यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे सुद्धा प्रयत्न झाले. आपल्याला ठाऊक आहे की साधारण 20 वर्षापूर्वी जेम्स लेन या पाश्चात्य इतिहासकारानं जिजाऊंचं चारित्र्यहनन करणारा, त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे करणारा मजकूर आपल्या पुस्तकात समाविष्ट केलेला होता. त्याला त्यांनी पुण्यातून मिळालेल्या ऐकीव माहितीचा आधार दिलेला होता. त्यावेळी सुद्धा महाराष्ट्रात त्याविरुद्ध प्रचंड आंदोलन झालेलं होतं. संभाजी ब्रिगेडनं भांडारकर संस्थेवर हल्ला केलेला होता. त्यामुळे या विषयाचं गांभीर्य महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं होतं आणि तेव्हापासून साधारणपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीनं मोहीम सुरू झाली. बहुजन समाजातले अनेक इतिहासकार अस्सल कागदपत्रांचा आधार घेऊन देशातील विदेशातील अनेक जिथं उपलब्ध होतील तेथील कागदपत्रांचा आधार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची वेगळी मांडणी करू लागले. पुरंदरीकृत इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा हिंदू विरुद्ध मुस्लिम असा इतिहास असल्याचं सातत्यानं मांडण्यात येत होतं आणि त्या मांडणीचा आधार घेऊनच शिवसेनेसारख्या एका संघटनेनं, त्यात जिथं नंतर राजकीय पक्षात रूपांतर झालं, हिंदू मुस्लिम असं विद्वेषाचं राजकारण सुरुवातीच्या काळात केलं हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची भूमिका मांडताना सातत्यानं पुरंदरेंच्या इतिहासाचा आधार घेतला. अफजल खानाचा कोतळा फाडला, शाहिस्ते खानाची बोटं तोडली, हाच इतिहास त्यांच्याकडून सातत्यानं मांडला गेला. आजची शिवसेनेची भूमिका, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची भूमिका या संदर्भातली अद्याप स्पष्ट झालेली नाही हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. खरं तर त्यांना या संदर्भातली आपली भूमिका कधीतरी स्पष्ट करावी लागेल. म्हणजे पूर्वीच्या काळी अनेक वर्ष एकूण ठाकरे परिवार, शिवसेना यांचे मार्गदर्शक म्हणून बाबासाहेब पुरंदरे काम करत होते. पण आताच्या काळात हे इतिहासाचे नवे संदर्भ पुढे यायला लागलेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या शिवचरित्राला, छत्रपतीकालीन इतिहासाला मोठ्या प्रमाणावर विरोध होतोय. त्यांनी छत्रपती शिवरायांचा इतिहास चुकीच्या पद्धतीनं मांडला हे पुराव्यानिशी स्पष्ट होतंय. अशा वेळी शिवसेनेची त्या संदर्भातली भूमिका काय आहे ही आता नाही पण कधीतरी समोर यावं लागेल. कारण आताच्या घडीला या सगळ्या प्रश्नावर शिवसेनेनं या विषयावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही, या विषयासंदर्भात आपलं मतप्रदर्शन केलेलं नाही. अर्थात शिवसेना ज्या काही एका वेगळ्या संघर्षातून जाते, वेगळ्या परिस्थितीतून जाते, त्यामुळं आता या प्रश्नाकडे किंवा या प्रश्नाच्या संदर्भात काही विधान करून शिवसेना नव्यानं वाद निर्माण करू इच्छित असेल किंवा नव्यानं वाद निर्माण करेल असं मला वाटत नाही. पण कधीतरी काळाच्या पातळीवर नजीकच्या काळात शिवसेनेला या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल. ती अर्थात भूमिका जुनीच आहे की त्यांची नवी आहे हे समजून घ्यावं लागेल. पण एकूण महाराष्ट्राच्या इतिहासात शिवचरित्राची नवीन मांडणी होत असताना सुद्धा नंतरच्या काळात सातत्यानं वेगवेगळ्या माध्यमातून पुरंदरेकृत इतिहासच लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी काही प्रवृत्ती सातत्यानं प्रयत्नशील राहिल्या. आपल्याला माहिती आहे दिग्पाल लांजेकर नावाचा जो दिग्दर्शक आहे, त्या दिग्दर्शकानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर 8 चित्रपट निर्माण करण्याची घोषणा केलेली आहे. त्यातले 4 चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत. शेर शिवाजी, पावनखिंड, फत्ते शिकस्त आणि फर्जंद असे ते 4 चित्रपट आहेत. या 4 चित्रपटांच्या संदर्भात आपल्या लक्षात येईल की या 4ही चित्रपटातून हिंदू मुस्लिम विद्वेषाचं जे राजकारण आहे ते पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा हिंदू विरुद्ध मुस्लिम संघर्षाचा इतिहास आहे. याच पद्धतीचं चित्रण यातून पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणजे ही मोहीम किती व्यापक आहे. अर्थात दिग्पाल लांजेकर यांनी एका कार्यक्रमात जाहीरपणे सांगितलेलं आहे की मी संघाचा स्वयंसेवक आहे, मी संघाला मानतो. म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे बघतो त्याच दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांच्यापर्यंत नेण्याचा हा एक जाणीवपूर्वक सुरू असलेला प्रयत्न आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. खरं तर या गोष्टींना यापूर्वीच विरोध व्हायला हवा होता, पण त्या संदर्भात आपल्याकडच्या एकूण राजकीय पक्षांची सांस्कृतिक प्रश्नांच्याकडे बघण्याची जी उदासीन दृष्टी आहे त्यामुळं या गोष्टी होऊ शकल्या नाहीत. पण हर हर महादेव या चित्रपटाच्या निमित्तानं युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी हा विषय पहिल्यांदा ऐरणीवर आणला आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंही आपली जी जेम्स लेन प्रकरणातली भूमिका होती ती भूमिका पुन्हा स्वीकारली आणि या चित्रपटाच्या विरोधात
आणि शिवकालीन इतिहास चुकीच्या पद्धतीने लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या या प्रवृत्तींच्या विरोधात आपण ठामपणे उभा असल्याचं सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा काही महिन्यांपूर्वी बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या इतिहासामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं चुकीचं चित्र लोकांच्या पुढे गेलं. त्यांच्या पुस्तकांच्या मधून शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास लोकांच्या पर्यंत गेला अशी ठाम भूमिका काही महिन्यांपूर्वी त्यांनी एका पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात मांडलेली होती, हे आपल्याला आठवत असेल. तर अशा पद्धतीनं हा एक संघर्ष मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. इथं आणखी एक गोष्ट मुद्दाम आपल्याला लक्षात घ्यावी लागते, मुद्दाम नमूद करावी लागते की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा मराठ्यांचा इतिहास आहे. मराठ्यांचा इतिहास म्हणजे मराठा जातीचा इतिहास नव्हे, तर महाराष्ट्रात जो महाराष्ट्रीयन तो मराठा अशा व्यापक संकल्पनेतून निर्माण झालेला हा मराठ्यांचा इतिहास आहे. पण मध्यंतरीच्या काळात काही वर्षांच्या पूर्वी ज्यावेळी मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, हा महेश मांजरेकर यांचा सिनेमा आलेला होता. त्या सिनेमामधून छत्रपती शिवाजी महाराजांनी वर्तमान यांचा सांधा जुळवताना मराठा हा शब्द बाजूला टाकून तिथं मराठी 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 असा गजर करण्यात आलेला होता. आपल्याला लक्षात येईल की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झालेली होती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उभारणीच्या काळात हा चित्रपट आलेला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका पुढे नेणारा हा सिनेमा होता. त्या काळात नेहमी ज्या राज ठाकरेंच्या प्रत्येक सभेच्या वेळी मी शिवाजीराजे भोसले बोलतो या सिनेमाचं जे टायटल सॉन्ग आहे ते वाजवलं जात होतं. आज सुद्धा त्यांच्या सभांच्या वेळी तेच टायटल सॉन्ग वाजवलं जातं. त्यामुळे तो चित्रपट एक विशिष्ट भूमिका घेऊन राजकीय प्रचारासाठी तयार करण्यात आलेला होता. हर हर महादेव हा चित्रपटही साधारण त्याच पद्धतीचा आहे. इथं इतिहासातल्या ज्या काही चुकीच्या गोष्टी मांडलेल्या आहेत, इतिहासाचं विकृतीकरण करण्यात आलेलं आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात लोकांच्या वेगळ्या धारणा तयार व्हाव्यात अशा गोष्टी मांडलेल्या आहेत. त्या संदर्भात इतिहासाच्या संशोधकांनी अनेक गोष्टी, इंद्रजित सावंतांच्या सारख्या इतिहास संशोधकांना काही गोष्टी ठामपणे ठोसपणे उदाहरणासहित मांडलेल्या आहेत. पण इथं पुन्हा एवढं सगळं असून सुद्धा ही माणसं, एक मोठा वर्ग या चित्रपटाच्या समर्थनार्थ उभा राहतो, ही यातली दुर्दैवाची गोष्ट आहे. बाबासाहेब पुरंदरेंनी मांडलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा चुकीच्या दृष्टिकोनातून मांडलाय हे त्यांना मान्य नाही. बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासातून राजमाता जिजाऊंचं चारित्र्यहनन केलं जातं, त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. एवढं गंभीर असून सुद्धा ही मंडळी पुन्हा त्याच इतिहासाचं समर्थन करतात. बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या इतिहासातून हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी तेढ निर्माण करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका पुरंदरे यांनी आपल्या इतिहासातून मांडली आणि आज दिग्पाल लांजेकर सारखा दिग्दर्शक तीच भूमिका पुढे नेताना दिसतो. किंवा अभिजित देशपांडे ज्यांनी हर हर महादेव हा सिनेमा दिग्दर्शित केलाय, ते सुद्धा हीच भूमिका पुढे नेताना दिसतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. हे यातलं जे गांभीर्य आहे, ही यातली जी गंभीर गोष्ट आहे ती लक्षात घेण्याजोगी आहे. याचं कारण असं की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संबंध भारताला एकात्मतेच्या बंधात बांधणारा असा महत्वाचा धागा आहे. खरं तर महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. असं असताना त्यांच्या या जन्मभूमीत आणि कर्मभूमीत सुद्धा त्यांच्या संदर्भात विपर्यस्त चित्रण केलेल्या गोष्टी जाणीवपूर्वक पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे जे चित्रपटात दाखवलेलं आहे, जे पडद्यावर दाखवलेलं आहे, ते काय आम्ही मनाचं दाखवलेलं नाही. त्या संदर्भातले पुरावे बकरींच्या मध्ये आहेत, त्या संदर्भातले पुरावे अमक्यानं लिहिलेल्या शिवचरित्रात आहेत. असे दाखले ही मंडळी जाहीरपणे देत आहेत आणि आपण जो चुकीचा इतिहास दाखवलाय त्याचं समर्थन करतायत. पण ते एक गोष्ट लक्षात घेत नाही किंवा लोकांनी एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे, ती म्हणजे अनेक बकरींच्या मधून शिवकालीन इतिहासाचं विपर्यस्त विकृत चित्रण करण्यात आलेलं आहे. तेव्हा त्या बकरींच्या आधारे लिहिलेला इतिहास किंवा त्या बकरींचा आधार घेऊन काही केलेलं लेखन ते ऑथेंटिक ठरू शकत नाही. अलीकडच्या काळात, नव्या काळात अनेक नव्या संशोधकांनी, नव्या इतिहास संशोधकांनी शिवचरित्रावर, शिवकालीन इतिहासावर वेगळा दृष्टिक्षेप टाकलेला आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांना बरोबर घेऊन जाणारे राजे होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा मुस्लिमांच्या विरोधातला नव्हता,
त्या काळातले जे मुस्लिम शासक होते त्यांच्या विरोधातला होता। याची अनेक उदाहरणं आपल्याला देता येईल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक मुस्लिम होते आणि जे मुस्लिम राजे त्या काळात होते त्यांच्या सैन्यात सुद्धा अनेक हिंदू लोक होते। त्यामुळे हा संघर्ष हा काही दोन धर्मांच्या मधला असा संघर्ष नव्हता, तर तो राज्यकर्त्यांच्यातला संघर्ष होता, सत्तेसाठीचा संघर्ष होता आणि त्या संघर्षात वेगवेगळ्या धर्माचे लोक या दोन्ही बाजूला होते। त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांचा संघर्ष हा एकूण संघर्ष मुस्लिमांच्या विरोधातला आहे असं जे पुरंदरे यांच्या इतिहासातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे, तोच इतिहास पुढे न्यायचा, भारतीय जनता पक्षासारख्या पक्षाला त्याचा उपयोग होईल निवडणुकीच्या काळात या दृष्टीने प्रयत्न करायचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला त्याचा उपयोग होईल अशा रीतीने प्रयत्न करायचे। ह्या गोष्टी हे लोक मुद्दाम म्हणून मांडतायत, त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करतायत, हे लक्षात घ्यायला पाहिजे। महाराष्ट्रानं हे खपवून घेता कामा नये। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या विकृतीकरणाच्या विरोधात, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचं विपर्यस्त चित्रण करणाऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्रानं संघर्ष करायलाच पाहिजे आणि या प्रवृत्तींचा बिमोड करायला पाहिजे असं मला वाटतं। धन्यवाद।